इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. या गाड्या ट्रेनिंग हां, हे मराठी बोल. ह्याच्यात कसं आहे, आपले जे विद्यार्थी आहेत, जसं गव्हर्नमेंटचा अभ्यासक्रम असतो, अभ्यासक्रमामध्ये कसं असते, एक पर्टिक्युलर विषयावरतीच ते अभ्यास त्यांना सांगतात आणि मुलं त्याच्यावरतीच फोकस करून तेच अभ्यास करतात. परंतु वास्तविक जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर स्किल फार महत्त्वाचं आहे लहानपणापासून. मग आम्ही मुलांना हे सगळं, हे मेकॅनिकल, हे आता हे एक गाडी आहे, त्या गाडीला सगळं हे स्टेअरिंग कशाला म्हणतात, वायपर कशाला म्हणतात, हे सगळं ह्याला नॉलेज देतो आम्ही. त्याचप्रमाणे मोटरसायकल ठेवलेली आहे, ते ह्याचं कसं वर्किंग करतं, ह्याचं टेक्नॉलॉजी काय आहे, ब्रेक कशाला म्हणतात, ॲक्सिलेटर, हे सगळं, हे कॉम्प्युटर आम्ही ठेवलेले आहे, ते सगळं, हे पंखा आहे. म्हणजे याचं महत्त्व काय, लहानपणामध्ये जर मुलांना याचं महत्त्व जर पडतं तर भविष्य काळामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन होतील, ज्यांना नंतर नोकरी नाही मिळणार तेव्हा ते बसून नाही राहणार, ह्याचं जे लहानपणी शिकलेलं ते नॉलेज असतं त्याला यूज करून मग ते आपल्या स्वतःच्या पायावर उभा टाकणार. सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट करतात, ते स्वतःसुद्धा बिझनेस करू शकतात, 4 लोकांना त्यांनी काम देऊ शकतात. आता हे आपली ड्रिल मशीन आहे, ड्रिल मशीनचं याचं ते काम आहे, ह्याला जर शिकलंय नाही तर कमीत कमी तो उपाशी राहणार नाही. महिन्याला 20,000, 25,000, 30,000 तो स्वतः काम करून कमवू शकतो. म्हणून हे छोटे छोटे, आता हे कटर मशीन आहे, हे कार्पेंटरचं आहे, याला टायलिंगचं कामासाठी वापरतात. हे पेंटरचं आहे, पेंटरच्या कामासाठी वापरतात. म्हणजे हे मुलांना कसं ते उत्सुकता असते, ज्यावेळेस हे प्रॅक्टिकली करायला जाईल ना ते बरोबर त्यांच्या ध्यानामध्ये बसते. म्हणून आम्ही हे लॅब बनवलेलं आहे. अभी बच्चों को क्या है, ये अपने ह्यूमन बॉडी के अंदर हड्डी, कितने हड्डियां होती है, ये खोपड़ी है, ये दांत है, ये सब उसके बारे में हमारे टीचर नॉलेज देते हैं. अभी बॉडी के पार्ट्स है, ये सब किडनी है, ये सब किडनी कैसा फंक्शन होता है, सगळ्या गोष्टी. अभी आई घोड़ा है, घोड़े के अंदर क्या होता है, सगळ्याचा अभ्यासक्रम आमच्या टीचरांना देतात. वेगवेगळे हे कान आहे, आता याच्यामध्ये अन्न कसं पचन होतं, मेंदू काय काम करतं, हे सगळ्या गोष्टी हे सगळ्या आम्ही प्रॅक्टिकल करून दाखवतो. आता हे सगळं मीटर्स आहे, हे ॲनमीटर आहे, व्होल्ट मीटर आहे, करंट कसं मोजलं जातं, व्होल्टेज कसं मोजलं जातं, या सगळ्या. आता हे सगळं हे कॅलिबर आहे, या सगळ्या गोष्टी. आता हे मायक्रोस्कोप आपण जे लहान वस्तू मोठं करून बघतो ना ते हे आहे. म्हणजे प्रॅक्टिकली आम्ही जास्त भर दिलेलं आहे. समजा आर्ट अँड क्राफ्टची लॅब आहे. आता लहान मुली जेव्हा शाळेमध्ये जातात त्यांना फक्त अभ्यासक्रमच न करता प्रॅक्टिकलवरती आम्ही भर दिलेला आहे. ज्यावेळेस ते शिकून मोठे होतात, त्यांना समजा काही स्वतःच्या पायावर करायचं असेल तर ताबडतोब ते हे नॉलेज लहानपणचं ते ॲक्सेप्ट करतात आणि आपली एक छोटीशी मशीन घेऊन आपलं उदरनिर्वाह करू शकतात. तसे अनेक वस्तू, फॅशन डिझाईनचं आम्ही त्यांना शिकवतो की कसं कपडे, म्हणजे इथं कपडे शिकवायचं तुम्ही त्याला हे शिलाईचं पण आम्ही मुलींना प्रशिक्षण देतो, जेणेकरून लग्न झाल्याच्या नंतर त्यांचे जे स्वतःचे कपडे हे करा. समजा काही अडचण येतात तर स्वतःचे एक मशीन घ्यायचं आणि आपलं शिलाई चालू करून उदरनिर्वाह होऊ शकतो. ती जगू शकते, तिच्या कुटुंबाला जगू शकते. अजून हे प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या आमचा तो उद्देश आहे. फार्मिंग आहे की आपल्या लहान आपण हल्ली कसं झालंय की जे मोठे मोठे कॉर्पोरेट शाळा आहेत ते प्रॅक्टिकलवर जास्त भर देत नाही. आता मुलांना जर म्हणलं की बाबा हे ज्वारी कुठून उत्पन्न होते, हे कांदा कसा तयार होतो, त्यांना उत्तर देता येत नाही. मग आम्ही त्यांना प्रॅक्टिकलवर देतो. आता हे तुरीची डाळ आहे, बरोबर आहे, हे काही एवढं ह्याच्यात मोठं काही म्हणजे टेक्नॉलॉजी नाही. एक छोटी मशीन असते 60-70 हजाराची, ते घेऊन जर आपण त्या मशीनमधून जर तूर टाकलं तुरीची डाळ तयार होते, मूग टाकलं तर मुगाची डाळ तयार होते. मग त्याचं डबल भावाने आपण विकू शकतो. म्हणजे रॉ मटेरियलचा आपण फायनल फिनिश प्रोडक्ट करून त्या म्हणजे विकू शकतो. म्हणजे हे लहान लहान ते जे गोष्टी आहेत मुलांना नॉलेज. आता या ठिकाणी पोल्ट्री फार्मिंग आहे, ते कोंबड्याचं फार मोठी इंडस्ट्री आहे, ते ह्याचं नॉलेज आम्ही आहे. गोट फार्मिंग आहे, ह्याच्यानंतर डेअरी फार्मिंग आहे, डेअरी प्रोडक्ट आहे. म्हणजे हळूहळू मुलांना जर प्रॅक्टिकलवरती जर भर दिला तर हळूहळू त्यांच्यामधलं जे सुप्त गुण आहे ते बाहेर काढून त्याच्यावरती डेव्हलप करतात. समजा याचा उद्देश असा आहे की तू ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर तो रिकामी बसणार नाही, काही ना काही आपला स्वतःचा उदरनिर्वाह करून आपलं आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी
सांभाळतो, त्याच्या मागचा हा उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये हे ब्युटी पार्लर, आता हल्ली तुम्ही बघता लग्न वगैरे होतात, नवरीचं मेकअप करायचं आहे किंवा नवऱ्याचं करायचं, 4-4-5-5 हजार त्यांची फीस असते. ह्या मुलींना आम्ही लहान वयापासूनच शिकवतो की तुमच्याकडे कुठलं तरी स्किल असलं पाहिजे, तर तो आपण जगू शकतो. हे सगळं सेटअप आम्ही लावून दिलेलं आहे. त्यांना आमचे टीचर लोक ट्रेनिंग देतात आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही हे सगळे छोटे छोटे जे त्यांचे साहित्य आहे हे सगळं आम्ही त्यांचा वापर करून त्यांना शिकवतो, बेसिक नॉलेज देतो समजा. त्याच्यानंतर मध्ये त्यांच्या जर स्किल जर त्यांना योग्य वाटलं तर त्याच्यामध्ये पुढचे कोर्सेस असतात ते मोठ्या झाल्यावरती करू शकतात. एकंदर हे लहान वयामध्ये त्यांना एक नॉलेज देण्याचं काम करतो की ते त्या पुढे गेल्याच्या नंतर मोठ्या याच्यावरती त्यांनी अभ्यास करून अजून ह्याच्यामध्येच रिसर्च करून मोठ्या उद्योग उभारू शकतात. फार मोठी इंडस्ट्री आहे या आपल्या ब्युटी पार्लरची. आणि ते आमचा एक उद्देश आहे की लहान मुलींना हे हळूहळू त्यांचं नॉलेज घेऊन पुढे आपलं उदाहरणाला स्वतः करू शकतात आणि कुटुंबाला सुद्धा ते सांभाळू शकतात. क्लासप्रमाणे तर याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत की लहान वयामध्ये जर आपण स्वप्न बघितलं तर ते लवकर आपल्याला पूर्ण करता येतात. तर या ठिकाणी इथं उज्ज्वल निकम साहेबाचे फोटो, वकील, ज्याला कोणाला वकील बनायचं आहे त्या वकिलावरती त्यांनी अभ्यास करून पुढे होऊ शकतात. या ठिकाणी एअर होस्टेसचे आहेत, पायलटचे आहेत, या ठिकाणी इंजिनियरचे आहेत, या ठिकाणी न्यूक्लिअरचं आहे, या ठिकाणी कलेक्टरचे फोटो आम्ही लावलेले आहेत, मरीन इंजिनिअरिंगचे आहे. म्हणजे मुलांना ज्या गोष्टी लहान वयातच आपण त्यांना जर बुद्धिमध्ये जर टाकलं त्याच्यावरती रिसर्च करून त्यांनी मोठं होऊ शकतं. त्याच्यानंतर हे सगळं डिजिटल क्लासेस आहेत. आता हे सगळं हा डिजिटल एज्युकेशन जे म्हणतो ते आम्ही प्रॅक्टिकली इथं आम्ही करून बोर्डावर दाखवतो. हा प्रोजेक्टर आहे, त्याला इथे सप्लाय दिले की प्रोजेक्टरवरती ते सगळं स्क्रीनला मुलांना म्हणजे याचं कॅप्चरिंग लवकर होतं. जे आम्ही जे ज्ञान देतो ते कॅप्चर होतं. याच्यामध्ये ज्ञान आणि डिग्री ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञान देण्याचं आम्ही काम करतो. डिग्री तर आता डिग्री घेऊन तर हजारो मुलं रस्त्यावर बेकार होऊन पडले, त्याच्यापेक्षा आम्ही ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही शाळेमध्ये करतो. कि आज के ज़माने में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ये बहुत इम्पोर्टेंट है. अभी AI का ज़माना चल रहा है, आर्टिफिशियल इंटेलिजेंस. तो हम बच्चों को AI का भी हम एज्युकेशन देते. आता हे कम्प्युटर म्हणजे खूप म्हणजे जीवनामधली फार महत्त्वाची गरज आहे. सगळं नॉलेज एका क्लिकवर तुम्हाला इथे मिळू शकतं. मग यांना ऑपरेट करण्यासाठी आम्ही पूर्ण त्याचं म्हणजे झिरोपासून आहे ना ट्रेनिंग देतो. मग समजा हे पूर्ण कॅम्प्युटर चालू आहे, हे सगळे चालू आहे. आता ही सुट्टी झालेली आहे तर उद्या सकाळी परत हे चालू होणार. हे सगळं हा पूर्ण सेटअप आहे. कुठलाही मुलगा आमचा ज्ञानापासून वंचित राहणार नाही ही काळजी मी घेतो. इथं मुलगा मुलगी दोन्हीही शिकू शकतात. हो, या ठिकाणी कम्प्युटर सगळ्या गोष्टी मला ज्या ज्या आपल्या वास्तविक जीवनामध्ये जे गरज पडणाऱ्या वस्तू आहेत ते सगळ्या या ठिकाणी मी अवेलेबल करून दिलेलं आहे. आणि कमीत कमी फीस, याचा उद्देश असा की गरीबातला गरीब जर आईवडील असतील त्याचा मुलगा त्याला शिकू शकतात. फीसचं काही म्हणजे एवढं मोठं आम्ही मोठ्या कॉर्पोरेट शाळेसाठी घेत नाही. जसं त्यांना कन्व्हिनियंट होईल तसं ते फीस टप्प्याटप्प्यानं आम्ही घेऊ शकतो. असं लवकर द्या म्हणून असं नाही. कारण काय, हा भाग ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भाग डेव्हलप करण्यासाठी त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन केलं. मग ते 2 महिने देऊ शकतात, कोणी 6 महिने देतं. तर फीसचं असं काही नाही, परंतु या शिक्षण घ्या, तुमचं म्हणजे भवितव्य बनवा आणि देशाला विकसित करण्यासाठी मदत करा, हेच आमचं मोठे उद्देश. आता मोठमोठे आपल्या देशासाठी जे योगदान दिलं आहे, आता हे राजीव गांधीजी आहेत, त्यांनी कम्प्युटरची क्रांती केलेली आहे. ग्लोबल जे म्हणतो ना आपण, यांनी सुरुवात केली. इंदिरा गांधी यांनी आपल्या देशासाठी काय, भारत आणि पाकिस्तान जो लफडा होता त्यांनी बांगलादेशची पाळणी केली. जो टेन्शन होतं पाकिस्तानचं आमच्याकडे ते कमी केली आहे. हे एक आदर्श म्हणून घेतलं आहे. ते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते मोदीजी साहेब आहेत. ते मुलांना यांचं नॉलेज असलं पाहिजे. आता हे युरी गॉगरिन हे सगळं विक्रम साराभाई सायंटिस्ट आहे, हे सुद्धा आम्ही मुलांना म्हणजे रोज येता जाता यांनी वाचले पाहिजे. हे मिलिंद कांबळे म्हणून आहे, डिकी यांची संस्था आहे, खूप मोठे उद्योगपती आहे. ते इंद्रायणी नोई आपले जे पेप्सीचे आहेत त्यांचं ते CEO आहे. म्हणजे मुलांना कुठल्या गोष्टीचं आम्ही नॉलेज पासून वंचित ठेवलेलं नाही.
ते म्हणजे आता एक कल्पना सरोज, ते गाव साधारण ग्रामीण भागातली स्त्री, आता हजारो कोटीचं त्यांचं व्यवसाय आहे की मुलांना आता किरण बेदी IPS, पहिले IPS अधिकारी, त्यांचं कार्य आहे की मुलांना उत्सुकता. हे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा मुलांना खेळण्यासाठी आम्ही या ठिकाणी करून दिलेलं आहे. लहान मुलं जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा ते पळता पळता पडताना त्यांच्या गुडघ्याला वगैरे मार लागतो, म्हणून हे लागू नये म्हणून आम्ही ते मॅट टाकलेलं आहे. तिथं मुलं अतिशय मनसोक्त खेळतात, उड्या मारतात, जम्पिंग करतात, पडतात, त्यांना काही लागत नाही. आणि मुलांना लहान वयामध्ये खेळायची खूप आवड असते. कुठल्याही शाळेमध्ये गेले तर खेळाचं मैदान तेवढं अवेलेबल होत नाही, म्हणून हे आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे मुलांना. हे राष्ट्रीयचे पूर्ण खेळाडूचे फोटो लावलेले. हां, की हे खेळत असताना हे फोटो त्यांनी पाहावं आणि अशाच प्रकारे स्वप्न मनामध्ये बाळगून मोठे राष्ट्रीय खेळाडू तयार होऊ शकतात, त्याच्यामागचा हा उद्देश आहे. चांगली अतिशय सोय. हे सगळे ऑलिम्पिकचे काही खेळाडू आहेत. हे काही चेसचे, तो आपला हॉकीचा आहे. म्हणजे मुलांना खेळता खेळता पण प्रोत्साहन आलं पाहिजे की आपण कशासाठी खेळतो. आपल्याला एक दिवस ऑलिम्पिक मेडल घ्यायचं आहे किंवा राष्ट्रीय लेवलचा खेळाडू बनलं पाहिजे. हे खेळता खेळता ते जर चित्र दिसलं की त्यांचं अजून इन्स्पायरेशन होऊ शकतं, उत्साह वाढतो. हां, आणि खेळाडू तयार होऊ शकतो. आज सचिन तेंडुलकर, त्यांनी शिक्षणात काही एवढं काही मोठं डिग्री नाही केलं, त्यांनी 12वी नापास आहे, 10वी काहीतरी, परंतु त्याला आज क्रिकेट जगतामध्ये देव मानतात. भारतरत्नसुद्धा त्यांना दिलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे सुप्त गुण जर लवकर माहीत पडले तर त्याच्यावरती फोकस करून आपण करिअर करू शकतो. आज लता मंगेशकर शिक्षण नसताना आपल्या गायकीमध्ये, आपल्या कलेमध्ये जगप्रसिद्ध होऊन गेली. सचिन तेंडुलकर आहेत, PT उषा आहेत, बरेचसे असे आहेत ना. समजा कोण होती, हे फार मोठे व्यक्तिमत्व आहे. अनाथांची आई म्हणतात. हजारो मुलं हिने दत्तक घेऊन त्या मुलांना त्यांनी शिकवलेलं आहे. आता खाल अब्दुल गफार खान स्वातंत्र्य सैनिक आहेत, याच्याबद्दल पण मुलांना माहिती असलं पाहिजे. आता रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा स्वातंत्र्य सैनिक आहेत. आता बघा संत गाडगे महाराज 100 वर्षापूर्वी यांनी स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं होतं. आज आपण ते हळूहळू हे करतोय. हे कोण होते? प्रकाश आमटे, हे समाजसेवक, हे कुष्ठरोगासाठी आपलं योगदान जीवन हे केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे, हे सगळे आता सावित्रीबाई फुले आहेत, अण्णा हजारे आहेत, हे अण्णाभाऊ साठे, यांच्या जीवनाबद्दल बी आम्ही त्यांना माहिती देतो की त्यांचं जीवन परिपूर्ण कसं होतंय त्याबद्दलचं आम्ही या ठिकाणी शिक्षण करून येतो. हे संत रोहिदास जे आहेत, त्यांनी काय काय यांचं जीवन कसं आहे हे आम्ही एक एक दिवस यांना पोर्ट्रेटची सगळी माहिती करून देतो. हे महात्मा बसवेश्वर 12व्या शतकामध्ये त्यांनी जाती निर्मूलनाचं काम केलं. ते आम्ही मुलांना प्रत्येक हप्त्याला एक एक असं एक पोर्ट्रेटवर त्याची माहिती देतो. हे सुखदेव आहे, एक आपले क्रांतिकारक आहेत. म्हणजे मुलांना कुठल्याही ज्ञानापासून आम्ही वंचित करतो नाही. लहान वयामध्ये जाणं जेवढं द्यायचं आम्ही काम. तिथं आम्ही एक स्लोगन लिहिलं, वी मेक चेंज. हे आम्ही जे केलेलं आहे ते इतर शाळा पण केले पाहिजे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक शाळेमध्ये जर असं ज्ञान जर देण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू आपला देश विकसित राष्ट्र म्हणून उदय असेल. एखादी शाळा केली म्हणून होत नाही, तर सगळ्यांनी केलं पाहिजे, चळवळ उभी केली पाहिजे, मुलांना डिग्रीपेक्षा ज्ञान दिलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. शाळा जे चालवतात त्यांचा उद्देश असला म्हणून आम्ही असं एक लिहिलेलं आहे की वी मेक चेंज, आम्ही बदल घडवू शकतो. हा सगळे जे तुम्हाला दाखवलं आहे प्रत्येक इतर शाळा पण केलं पाहिजे आणि कमीत कमी फीसमध्ये त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न, जे की गरिबातला गरीब विद्यार्थी ते शिकला पाहिजे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणतात आणि ज्यांना कोणी प्राशन केलं तो निश्चितपणे मोठा झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर हे शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. एक ग्रामीण भागामध्ये असं एक हायटेक एज्युकेशन खूप कमी म्हणजे ह्याच्यात बघायला मिळतं. कमीत कमी ह्याच्यामध्ये ती मी सुविधा आज ह्या इथल्या उदगीरच्या वासियांना, ग्रामीण भागातील लोकांना दिलेली आहे. मी दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड, चेअरमॅन लिंकन इंटरनॅशनल स्कूल उदगीर. सर्वांना नमस्कार. लिंकन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
माझं सर्वांना नम्र आव्हान आहे की तुम्ही एक वेळेस आमच्या शाळेला या, शाळेला भेट द्या आणि शाळेची जी आमची रचना आहे किंवा शाळेमध्ये लहान लहान मुलांना त्यांच्या ज्ञानासाठी, त्यांच्या नॉलेजसाठी आम्ही अनेक असे प्रयोगशाळा इथं बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल लॅब आहे, मेकॅनिकल आहे, फार्मिंगचं सुद्धा आम्ही प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर मुलींना ब्युटी पार्लरचं म्हणजे एक बेसिक नॉलेज त्या विद्यार्थ्यांना आम्ही देतो. आमच्या जे वास्तविक जीवनामध्ये मला जे अनुभव आलेले आहे की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक शिक्षण, डिग्री आणि ज्ञान, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर डिग्री घेऊन हजारो लाखो मुलं, तरुण मुलं आज रस्त्यावर फिरत आहेत. त्यांना कोणी काम देत नाही किंवा नोकरी लागत नाही त्यांना, किंवा कुठलं स्किल नसल्यामुळे ते बेरोजगार होऊन बसले आहेत. त्याचा अनुभव मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. म्हणून मी एक अशी शाळा तयार केलेली आहे की गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा ही शाळा परवडेल अशा फीसमध्ये हायटेक नॉलेज, आता मी उल्लेख केल्याप्रमाणे जे काही स्किल आहेत त्या स्किल सगळ्या मी इथं अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, आर्ट क्राफ्ट असेल, फार्मिंग असेल. तर मुलांना बेसिक नॉलेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचे एक शाळेचं क्लासरूम असं डिझाईन केलं आहे की लहान वयामध्येच मुलं स्वप्न बघितले पाहिजे. जर आपण लवकर स्वप्न बघितलं तर लवकर ते साध्य होऊ शकतात. तर आम्ही लहान वयामध्ये, आम्हाला कोणी असं सांगणारे नव्हते की बाबा तू हे कर, तू असं केल्यानं हे होऊ शकतो. आम्हाला कोणी सांगितलेलं नाही. आम्ही स्वप्नच बघितलं 12वीच्या नंतर, 10वीच्या नंतर, तेव्हा आम्हाला कोणी नॉलेज दिलेलंच नाही. म्हणून आमच्या जे वास्तविक जीवनामध्ये काही त्रास झालेला आहे त्या लहान मुलांना किंवा त्या नवीन पिढीला होऊ नये म्हणून आम्ही अशी शाळाचं क्लासरूम डिझाईन केलेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक असे म्हणजे वकिलाच्या फोटो आम्ही लावलेले आहेत, कलेक्टरच्या फोटो लावले आहेत की त्याच्यापासून त्यांना इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. तर म्हणजे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे असा कॉर्पोरेट जे शाळा आहेत तर त्या शाळेमध्ये त्यांना फीस भरण्यासाठी अनेक अडचणी येतात किंवा त्यांच्या फीस जास्त असतात. तर त्याच्यापेक्षा वाजवी, त्याच्यापेक्षा ॲक्सलंट आपण जे म्हणू शकू, सर्वोत्तम शिक्षण मी ह्या उदगीरवासियांना देण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये विशेषतः आमचे